स्वागत आहे आपलं सर्वांचं विद्यार्थी मित्रांनो आपल्याच यूट्यूब चॅनलवर. फर्स्ट ऑफ ऑल हॅपी दिवाळी. करंट अफेअर्स नॉलेज यूट्यूब चॅनलकडून सर्व आपल्या मित्रपरिवाराला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. आज आपण 20 ऑक्टोबर रोजी घडलेल्या सर्व IMP आणि डिटेल चालू घडामोडीचे प्रश्न पाहणार आहोत, जे येणाऱ्या आपल्या प्रत्येक एक्झामसाठी उपयोगी असतील. चॅनलवर आले आहात, नवीन आहात, लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका. आणि व्हिडिओ आवडल्यास कमेंट बॉक्समध्ये आपला फीडबॅक नक्की द्या. चला वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करते. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आपल्यासाठी एक छोटीशी इन्फॉर्मेशन आहे. सप्टेंबर महिन्याची चालू घडामोडींची PDF आपल्यासाठी तयार करण्यात आली आहे. जर आपण ती घेऊ इच्छित असाल तर त्यासाठी आपल्याला 30 रुपये पे करावे लागतील. या PDF मध्ये आपल्याला काय मिळेल तर 170 डिटेल MCQ मिक्स प्रश्न स्पष्टीकरणासह, 80 वन लाइनर प्रश्न आणि सप्टेंबर महिन्यातील सर्व महत्त्वाचे दिनविशेष व त्याची थीम्स मिळतील. येणाऱ्या एक्झाममध्ये ही PDF आपल्याला नक्की उपयोगी पडेल, मग ती MPSC असो, पोलीस भरती, तलाठी, फॉरेस्ट किंवा इतर कोणतीही परीक्षा. जर तुम्हाला ही PDF हवी असेल आणि तयारीसाठी उपयोगी ठरेल असे वाटत असेल तर तुम्ही ती मिळवू शकता. यासाठी तुम्हाला या WhatsApp नंबरवर मेसेज करायचा आहे, सप्टेंबर महिना PDF म्हणून. त्यानंतर आपल्याला लगेच एक QR कोड पाठवला जाईल. त्यावर 30 रुपये पेमेंट करून पेमेंटचा स्क्रीनशॉट पाठवल्यानंतर लगेच तुम्हाला PDF पाठवली जाईल. आपण इंटरेस्टेड असाल तर ही PDF घेऊ शकता. धन्यवाद. प्रश्न पहिला. महिला कर्मचाऱ्यांसाठी मासिक धर्माच्या काळात पेड रजा लागू करणारे देशाचे पहिले राज्य कोणते बनले आहे? महत्त्वाचा प्रश्न आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे कर्नाटक. डिटेलमध्ये समजून घेऊ. भारतातील कर्नाटक राज्याने 2025 मध्ये एक महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार कर्नाटक राज्याने सरकारी आणि खाजगी क्षेत्रातील महिला कर्मचाऱ्यांना मासिक धर्माच्या काळात दर महिन्याला 1 दिवसाचा पेड रजा देण्याचा कायदा मंजूर केला आहे. यानुसार महिलांना वर्षातून 12 दिवसांची पेड रजा मिळेल. या कायद्यामुळे महिलांना मासिक धर्माच्या काळात आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या विश्रांतीचा अधिकार मिळाला आहे. हा कायदा 2025 मध्ये मंजूर करण्यात आला असून यामुळे कर्नाटक हे भारतातील पहिले राज्य बनले आहे ज्याने सरकारी आणि खाजगी क्षेत्रातील महिला कर्मचाऱ्यांना मासिक धर्माच्या काळात पेड रजा देण्याचा कायदा लागू केला आहे. सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, आपला कॉन्टेंट प्रश्न क्वालिटी आवडत असेल तर एक लाईक करत चला, जेणेकरून हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचेल. पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न दुसरा. जगातील पहिला मल्टी सेन्सर अर्थ ऑब्झर्वेशन सॅटेलाइट मिशन दृष्टी कोण लॉन्च करणार आहे? योग्य उत्तर आहे गॅलेक्साय. डिटेलमध्ये समजून घेऊ. जगातील पहिला मल्टी सेन्सर अर्थ ऑब्झर्वेशन सॅटेलाइट मिशन दृष्टी हा भारतातील स्पेसटेक स्टार्टअप गॅलेक्सायद्वारे लॉन्च केला जाणार आहे. हा उपग्रह 2026च्या पहिल्या तिमाहीत लॉन्च होणार असून त्याचे वजन सुमारे 160 किलोग्राम इतके आहे. दृष्टी उपग्रह हा भारताचा सर्वात मोठा खाजगी क्षेत्रात तयार केलेला उपग्रह असून यात सिंथेटिक अपर्चर रडार आणि उच्च रिझॉल्यूशन ऑप्टिकल सेन्सर एकत्रित आहेत. हा उपग्रह 1.5 मीटर रिझॉल्यूशनसह पृथ्वीचे निरीक्षण करेल आणि कोणत्याही हवामानात दिवसा किंवा रात्री वापरता येईल. हा उपग्रह SpaceXच्या रॉकेटद्वारे लॉन्च करण्याची शक्यता आहे. नंतरचा प्रश्न तिसरा. सुप्रीम कोर्टाच्या विशेष समितीमध्ये नियुक्त होणारे पहिले ट्रान्सजेंडर व्यक्ती कोण बनले आहेत? या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे अक्काई पद्मशाली. अक्काई पद्मशाली या कर्नाटकातील प्रसिद्ध ट्रान्सजेंडर सामाजिक कार्यकर्त्या आहेत. ऑक्टोबर 2025 मध्ये सुप्रीम कोर्टाने ट्रान्सजेंडर आणि लिंगविविध व्यक्तींसाठी समान संधी धोरण तयार करण्यासाठी एक विशेष समिती स्थापन केली असून त्या या समितीमध्ये सदस्य म्हणून नियुक्त झाल्या. त्या या प्रकारच्या समितीत नियुक्त होणाऱ्या पहिल्या ट्रान्सजेंडर सदस्य बनल्या आहेत. ही समिती सेवानिवृत्त न्यायमूर्ती आशा मेनन यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आली आहे. या समितीचे उद्दिष्ट ट्रान्सजेंडर समुदायासाठी समान संधी, भेदभाव निर्मूलन आणि संस्थात्मक समावेश यासाठी धोरण तयार करणे हे आहे. नेक्स्ट आहे प्रश्न चौथा. भारताचे कोणते शहर 2030 कॉमनवेल्थ गेम्सच्या आयोजनासाठी प्रस्तावित करण्यात आले आहे? योग्य उत्तर आहे अहमदाबाद. सविस्तर समजून घेऊ. भारताच्या अहमदाबाद शहराला 2030 कॉमनवेल्थ गेम्सचे आयोजन करण्यासाठी प्रस्तावित शहर म्हणून निवडण्यात आले आहे. हा निर्णय कॉमनवेल्थ स्पोर्ट्सच्या कार्यकारी मंडळाने 15 ऑक्टोबर 2025 रोजी घेतला. याला अंतिम मंजुरी 26 नोव्हेंबर 2025 रोजी ग्लास्गो येथे होणाऱ्या कॉमनवेल्थ स्पोर्ट्स जनरल असेंब्लीमध्ये दिली जाणार आहे.
जर नोव्हेंबर 2025 मध्ये होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा महासभेत अहमदाबादला मान्यता मिळाली तर 2010 मध्ये नवी दिल्लीनंतर राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचे आयोजन करणारे ते भारतातील दुसरे शहर बनेल. याचबरोबर नायजेरियानेही 2030च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यासाठी अर्ज केला आहे. पुढचा प्रश्न 5. विश्व सांख्यिकी दिवस कधी साजरा केला जातो? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 20 ऑक्टोबर. स्पष्टीकरण समजून घेऊ. विश्व सांख्यिकी दिवस म्हणजे वर्ल्ड स्टॅटिस्टिक्स डे दर 5 वर्षांनी 20 ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो. हा दिवस संयुक्त राष्ट्र सांख्यिकी आयोगाच्या मार्गदर्शनाखाली 2010 मध्ये प्रथम साजरा करण्यात आला होता. याचा उद्देश समाजातील सामाजिक, आर्थिक आणि पर्यावरणीय विकासासाठी विश्वासार्ह आकड्यांचे महत्त्व अधोरेखित करणे आणि संपूर्ण जगातील सांख्यिकी तज्ज्ञ व डेटा उत्पादकांचा सन्मान करणे हा आहे. चौथ्या सांख्यिकी दिवस 2025ची थीम आहे उच्च गुणवत्तेच्या सांख्यिकी आणि डेटाद्वारे सर्वांसाठी बदल घडवणे. इंग्लिशमध्ये ड्रायव्हिंग चेंज विथ क्वालिटी स्टॅटिस्टिक्स अँड डेटा फॉर एव्हरीवन. भारतात राष्ट्रीय सांख्यिकी दिवस 29 जून रोजी साजरा केला जातो. नेक्स्ट आहे प्रश्न 6. भारताने गुगल मॅप्सशी स्पर्धा करण्यासाठी कोणते स्वदेशी नेव्हिगेशन ॲप लॉन्च केले आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मॅप पल्स. स्पष्टीकरण पाहू. भारताने गुगल मॅप्सच्या पर्यायासाठी मॅप माय इंडिया कंपनीच्या मॅप पल्स नावाच्या स्वदेशी नेव्हिगेशन ॲपची निर्मिती केली आहे. हे ॲप भारतीय रस्त्यांच्या परिस्थितीला अनुकूल असून वापरकर्त्यांसाठी अनेक विशेष वैशिष्ट्ये जसे की 3D जंक्शन व्ह्यू, लाईव्ह ट्रॅफिक सिग्नल टायमर्स, स्पीड लिमिट अलर्ट्स, रिअल टाईम रूट अपडेट आणि 9 भारतीय भाषांमध्ये उपलब्धता देतो. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी देखील या ॲपचे कौतुक केले आहे. मॅप माय इंडियाची स्थापना 1995 साली दिल्ली येथे राकेश वर्मा आणि रश्मी वर्मा यांनी केली होती. नंतरचा प्रश्न 7. ऑक्टोबर 2025 मध्ये कोणत्या कंपनीला मिनी रत्नचा दर्जा देण्यात आला आहे? योग्य उत्तर आहे हिंदुस्तान शिपयार्ड लिमिटेड. डिटेलमध्ये समजून घेऊ. ऑक्टोबर 2025 मध्ये आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथे स्थित हिंदुस्तान शिपयार्ड लिमिटेड या कंपनीला मिनी रत्न दर्जा देण्यात आला आहे. हा दर्जा HSLने गेल्या काही वर्षांपासून सतत नफा मिळवून आर्थिकदृष्ट्या सक्षम ठरल्यामुळे प्रदान करण्यात आला आहे. मिनी रत्न दर्जा मिळाल्यामुळे कंपनीला आर्थिक व प्रशासकीय स्वायत्तता मिळते आणि गुंतवणूक तसेच निर्णय स्वतंत्रपणे घेता येतात. हा दर्जा कंपनीच्या उत्कृष्ट कामगिरीचा आणि नफ्याचा पुरावा मानला जातो. हिंदुस्तान शिपयार्ड लिमिटेडची स्थापना 1941 मध्ये झाली होती. मुख्यालय विशाखापट्टणम, आंध्र प्रदेश येथे आहे. संस्थापक आहेत वालचंद हिराचंद. पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न 8. संयुक्त राष्ट्र शांती अभियानांमध्ये सैन्य योगदान करणाऱ्या देशांच्या प्रमुखांची परिषद 2025 मध्ये कोणत्या देशात आयोजित करण्यात आली होती? योग्य उत्तर आहे भारत. डिटेलमध्ये समजून घेऊ. संयुक्त राष्ट्र शांती अभियानातील सैन्य योगदान करणाऱ्या देशांच्या प्रमुखांची परिषद 14 ते 16 ऑक्टोबर 2025 दरम्यान भारताच्या नवी दिल्ली शहरात आयोजित करण्यात आली होती. या परिषदेला युनायटेड नेशन्स ट्रूप कॉन्ट्रीब्युटिंग कंट्रीज चीफ्स कॉन्क्लेव्ह 2025 असे नाव देण्यात आले, ज्याचे आयोजन भारतीय लष्कराने केले होते. पुढचा प्रश्न 9. राष्ट्रीय हरित हायड्रोजन मिशन अंतर्गत ऑक्टोबर 2025 मध्ये कोणत्या बंदरांना ग्रीन हायड्रोजन हब म्हणून मान्यता देण्यात आली आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे वरीलपैकी सर्व. स्पष्टीकरण समजून घेऊ. राष्ट्रीय हरित हायड्रोजन मिशन अंतर्गत ऑक्टोबर 2025 मध्ये 3 प्रमुख बंदरांना ग्रीन हायड्रोजन हब म्हणून मान्यता देण्यात आली आहे. या बंदरांमध्ये दीनदयाल बंदर, गुजरात, VO चिदंबरनार बंदर, तमिळनाडू आणि पारादीप बंदर, ओडिसा यांचा समावेश आहे. या बंदरांना मान्यता मिळाल्यामुळे भारतात हरित हायड्रोजन उत्पादन, साठवण, वाहतूक आणि निर्यात सुलभ होईल आणि स्वच्छ ऊर्जा संक्रमणाला चालना मिळेल. भारताचे झिरो कार्बन उत्सर्जन लक्ष 2070 पर्यंत ठेवले आहे. पुढचा प्रश्न 10. हिनरिच IMD सतत व्यापार निर्देशांक 2025 मध्ये भारताचे जागतिक स्थान कोणते आहे? योग्य उत्तर आहे 23वे. डिटेलमध्ये समजून घेऊ. हिनरिच IMD सतत व्यापार निर्देशांक 2025 मध्ये भारताला जागतिक स्तरावर 23वे स्थान मिळाले आहे. या निर्देशांकात भारताचा एकूण स्कोर 33 पॉइंट इतका आहे. हा निर्देशांक आर्थिक, सामाजिक आणि पर्यावरण या तिन्ही स्तंभांवर आधारित असतो. हा इंडेक्स दर 2 वर्षांनी प्रकाशित केला जातो.
IMD सतत व्यापार निर्देशांक 2025 मध्ये प्रथम स्थान युनायटेड किंगडमचे आहे, दुसरे स्थान न्यूझीलंडचे आहे आणि तिसरे स्थान ऑस्ट्रेलियाचे आहे. हिनरिच IMD सतत व्यापार निर्देशांक हिनरिच फाउंडेशन आणि IMDच्या विश्व प्रतिस्पर्धात्मक केंद्राद्वारे संयुक्तपणे प्रकाशित केला जातो. लास्ट क्वेश्चन. प्रश्न 11वा. सप्टेंबर 2025 साठी ICC पुरुष प्लेयर ऑफ द मंथ म्हणून कोणाला निवडले आहे? योग्य उत्तर आहे अभिषेक शर्मा. अभिषेक शर्माला आशिया कप 2025 मधील उत्कृष्ट कामगिरीसाठी सप्टेंबर 2025 साठी पुरुष प्लेयर ऑफ द मंथ म्हणून निवडण्यात आले आहे. तर सप्टेंबर 2025 साठी महिला प्लेयर ऑफ द मंथ म्हणून भारताच्या उपकर्णधार स्मृती मंधानाला निवडण्यात आले आहे. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर सर्वांना शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.